राम जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे AI मध्ये शिवाजी महाराज आणि स्वतःची इमेज क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की आपल्याला क्रोम ओपन करायचं आहे. क्रोम ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे तर जेमिनी AI आपल्याला सर्च करायचं आहे. जेमिनी AI सर्च केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगल जेमिनी AI हे जी वेबसाईट आहे ती ओपन करून घ्यायची आहे. ओपन केल्याबरोबरच तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार बघू शकताय. तर इथं बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की आस्क जेमिनी तो ऑप्शन दिसतोय तिथं आपल्याला काय करायचं आहे, मी एक प्रॉम्प्ट दिलेला आहे तो तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल. अशा प्रकारे इथं पेस्ट करायचे आहे आणि त्यानंतर प्लस चिन्हावर क्लिक करून आपल्याला अपलोड फाईल्समध्ये क्लिक करायचं आहे आणि फोटोजमध्ये जायचं आहे. फोटोजमध्ये गेल्यानंतर जे 2 इमेज तुम्हाला ॲड करायचे ते 2 इमेज तुम्हाला इथं काय करायचं आहे ॲड करून घ्यायचे. इथं बघू शकता मी जे इमेज आपल्याला ॲड करायचे ते तो ओपन करून घेतोय. तर अशा प्रकारे बघू शकता की महाराजांचा एक इमेज आणि श्रीमान लेजंड म्हणजेच आपला श्रीमान दादाचा एक इमेज घेतोय आणि महाराजांचा एक इमेज घेतलेला आहे. तर हे 2 इमेज सिलेक्ट करून ॲड करायचं आहे आणि ॲड करतानाच आपल्याला काय करायचं आहे स्क्रीन रेकॉर्डिंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे काय करायचं आहे पेस्ट करून वरती तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथं स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे. तर हे स्क्रीन रेकॉर्डिंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला व्हिडिओमध्ये सुरुवातीला ॲड करायला लागणार आहे. तर बघू शकता वरती चालू आहे स्क्रीन रेकॉर्डिंग आणि इथं 2 इमेज आहेत. थोड्या वेळानं तिथं थोडं टाईम घेणार आहे. अशा प्रकारे झालेला आहे आणि इथं फक्त सेंड करायचे आहे. सेंड केल्यानंतर आपला थोडासा वेळ घेऊन इथं ही जी इमेज आहे ती क्रिएट होणार आहे. आता वरती जो आपला स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे तो आपल्याला काय करायचा आहे आता बंद करायचा आहे. बंद केल्यानंतर अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर इमेज अशा प्रकारे तुम्ही क्रिएट करू शकता. आता इमेज क्रिएट झाल्यानंतर बघू शकता तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक 2 मिनिटात फक्त 2 सेकंदात बघू शकता अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे इथं इमेज तुम्हाला क्रिएट होऊन आलेले आहे बघू शकताय. तर त्यानंतर काय करायचं आहे बॅक निघून आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर बघू शकता आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आपण ही दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीटमार्क आणि शेकी प्रीसेट. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इम्पोर्ट करून घेतल्यानंतर बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे. बीटमार्क ओपन करून घेतल्यानंतर आपण जेमिनायमध्ये जो स्क्रीन रेकॉर्डिंग केलेला आहे तो काय करायचा आहे 4 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय. घेतल्यानंतर परत एकदा स्टार्टिंग लाईन खालील प्लस चिन्ह क्लिक करून एक PNG दिलेला आहे तो PNG काय करायचा आपल्याला इथं ॲड करून घ्यायचे. ॲड करून घेतल्यानंतर याचीही लेंथ आपल्याला 4 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हा PNG येतो अशा प्रकारे मधोमध सेट करायचा आहे. मधोमध सेट करू शकता किंवा वरती इथं करू शकता तुमच्या हिशोबाने तुम्ही कुठेही ठेवू शकता. त्यानंतर काय करायचं आहे 2 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि आपण एडिट केलेला जो इमेज आहे तुमचा तो स्वतःचा इमेज ॲड करून शेवटपर्यंत लेंथ वाढवायची आहे. याचीही लेंथ वाढण्यासाठी वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि सेकंड नंबरच्या इफेक्टवर क्लिक करून म्हणजेच आपल्याला PNG दिलेली आहे ती फक्त आपल्याला इथं काय करायचे ॲड करून अशा प्रकारे सेट करायचे. सेट केल्यानंतर याचीही लेंथ आपल्याला काय करायचं आहे शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर इमेज व्हिडिओ प्रॉपर आपण इथं ॲड केलेला आहे. आता इथं ॲड केल्यानंतर फक्त या इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून हा जो इफेक्ट तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे इथं कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सेकंड नंबरच्या इमेज लेअरला क्लिक करून या इमेज लेअरला इफेक्ट अप्लाय करायचे आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे आणि याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.